इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे काय? नॉर्मल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साइन थिटा, बरोबर का? साइन थिटा हे बघा, साइन π/6 किती असतो? 1/2. हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये हा इनपुट आहे, मग तुम्हाला मिळतो आउटपुट. याला म्हणायचं डोमेन. याला काय म्हणायचं? डोमेन. याला म्हणायचं रेंज. इनपुटला म्हणायचं डोमेन, आउटपुटला म्हणायचं रेंज. साईनला तुम्ही इनपुट π/6 जर दिलं तर आउटपुट काय मिळते? 1/2. इनव्हर्समध्ये उलट आहे, एक्झॅक्टली याच्या उलट आहे. साइन इनव्हर्सला, या फंक्शनला, इनव्हर्स फंक्शनला तुम्ही 1/2 जर इनपुट दिलं तर आउटपुट काय येते? π/6. उलट आहे, ह्याचं उलट आहे एक्झॅक्ट. हा काय असणार आहे? डोमेन. आणि हा काय असणार आहे? रेंज असणार. हा ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे, हा इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, बरोबर का? या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन मध्ये फंक्शन कोण आहे? साइन फंक्शन. नॉर्मल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. इथे साइन इनव्हर्स फंक्शन आहे, इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा डोमेन हा असणार आहे काहीतरी नंबर असणार आहे, आणि रेंज काय असणार आहे? अँगल असणार. नॉर्मल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये डोमेन काय असणार आहे? अँगल असणार आहे, आणि रेंज काय असणार आहे? नंबर असणार आहे. येते का लक्षात? इथं डोमेन नंबर असणार आहे, रेंज अँगल असणार आहे. डोमेन नंबर आहेत, रेंज अँगल्स, बरोबर का? तर साईनचे, हे बेटा, साईनचे मिनिमम आणि मॅक्झिमम नंबर माहिती आहे बघा. मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. साईनची मिनिमम व्हॅल्यू काय? -1. साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू काय? साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू काय? ते साइन थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे? ते काय? ते 1 येते, बरोबर का? साइन थिटाची मिनिमम व्हॅल्यू -1, साइन थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू 1. तर तेच इकडे काय असणार आहे? डोमेन असणार आहे. ते इथं काय असणार आहे? डोमेन. नंबर डोमेन आहे, आणि अँगल रेंज आहे. आता हे -1 to 1 हे कुठल्या अँगलमध्ये अचीव्ह होऊ शकते? मिनिमम अँगलचा रेंज सांगा ज्याच्यामध्ये हे सगळं अचीव्ह होऊ शकते. हे सगळे व्हॅल्यूज मिळू शकतात. -π/2 to π/2 मध्ये साईनचे सगळे व्हॅल्यूज मिळतात तुला. साईन म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स असतो नाही, तर खालचा एक डिस्टन्स आणि वरचा एक डिस्टन्स, असा अँगल मेजर करायचा. -π/2 to π/2. कॉस म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतो. कॉसची पण, कॉस थिटाची मिनिमम व्हॅल्यू -1, मॅक्झिमम व्हॅल्यू +1, बरोबर का? तर कॉस थिटाची व्हॅल्यू -1 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 1, हे सगळे व्हॅल्यूज कुठल्या अँगलमध्ये, कुठल्या मिनिमम अँगलमध्ये अचीव्ह होतात? मिळतात आपल्याला 0 to π मध्ये, बरोबर का? 0 to π.